नाला सुपारा पूर्व संसारी स्थित मनपा की खराब बसों के गोदाम में एक बार फिर आग लग गई। यह आग सुबह 10 से 11 बजे के दरमियान लगी। आग लगने की खबर मिलते ही मनपा का दमकल विभाग तुरंत घटना स्थल पर पहुंचा और आग बुझाने की कवायद में जुट गया। आपको बता दें कि मनपा का यह भंगार बसों का गोदाम नशेड़ियों व चरसियों का अड्डा है तथा यहाँ मनपा द्वारा सुरक्षा की दृष्टि से कोई पुख्ता इंतजाम भी नहीं है। शायद जिसके चलते यहाँ नशाखोरी का आशियाना बनाए नशेड़ी तो इस आगजनी के जिम्मेदार तो नहीं। वहीं आपको बता दें कि 2 दिन पहले भी इसी बसों के गोदाम में भयंकर आग लगी थी, जिसे बुझाने के लिए मनपा के साथ साथ स्थानीय लोगों ने भी कड़ी मेहनत की, जिसके बावजूद भी मनपा इस ओर कोई कड़ा कदम नहीं उठा रही। वहीं आपको बता दें कि इस गोदाम के अगल बगल में भी इमारतें हैं जिसमें लोगों का बसेरा है तथा ऐसी आगजनी के चलते उन्हें भी काफी दिक्कतों का सामना करना पड़ता है। पेश है नाला सुपारा की यह एक रिपोर्ट। काय सांगणार साहेब, त्या दिवशी रात्री आग लागलेली, परत आज सकाळी आग लागली आहे, काय म्हणणं आहे, याच्यावर काय बोलू? याच्यात पहिला मी माझं हे देतो, मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष आहे आणि अल्पसंख्यक भारतीय जनता पार्टीचा अल्पसंख्यकचा प्रभारी आहे जिल्ह्याचा। इकडे 2 दिवस अगोदर पण हीच आग लागली होती। याच्या अगोदर 1.5-2 वर्ष अगोदर ह्या 2 डेपो आहेत, या 2 डेपोत असं झालेलं आहे का भंगार पडून राहिलेले आहेत। लोकांना इकडे माझे जे आई बहीण मुली बाळा जे येतात त्याने इकडून जायला भीती वाटतो। इकडे चरसुल्ले गर्दुल्ले सगळे येतात आणि ही आग लागत नाही, आग लावली जाते। म्हणून महानगरपालिका मला वाटते का झोपेत आहे, कारण कुठला एक मोठा इन्सिडेंट झाला। आता बघा परवाच्या दिवशी जी आग लागली त्याच्यानंतर आता सकाळी परत या बसला आग लागली। हे तर नशीब का फायरवाले खूप छान काम केलं। त्या दिवशी पण मीच फोन केलेला, आजही मी फोन केला आणि 5 मिनिटात फायरवाले आले आणि आग विझून गेलेले यंत्रणा त्यांची आली आणि काम फर्स्ट क्लास करून गेले। ते लोक आजूबाजूला जे बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगला नेहमीचा हा धोका आहे। इकडे लहान मुली, इकडे महिला, इकडे जे सगळं समाजाचे लोक आहेत हे भावभीत आहेत, कारण भीतीच्या वातावरणामध्ये आहेत की कधीही काय होऊ शकते। आता तुम्ही विचार करा, वाजले किती 12 वाजले, 12 वाजता ती आग लागते म्हणजे काय? काल फक्त एक क्रेन आला दाखवण्यासाठी, एक गाडी घेऊन गेले, त्याच्यानंतर परत कोण आलेला नाहीये। पालिका याच्यावर निष्काळजीपणा करते का, कोणाची जीव बघायची वाट बघते का? महानगरपालिका याच्यात जबाबदार राहील, कारण महानगरपालिकाला वारंवार सांगून सुद्धा महानगरपालिका काय करत नाहीये। जर याच्या पुढे जर असा झाला तर महानगरपालिकामध्ये भारतीय जनता पार्टी याचं आंदोलन छेडण्यात येईल। आमचे नवनिर्वाचित आमदार त्या दिवशी रात्री एवढे थकून आले तरी इकडे 12:30ला इकडे व्हिजिट देऊन गेले। त्यांनी नागरिकांना सांगितलं की याचा मी पर्याय करून देतो आणि 100% आमचे नवनिर्वाचित आमदार माननीय राजनजी नाईक आप्पा हे नक्कीच याचं निवारण करतील।